मालेगाव तालुक्यातील मेडशी कोलदरा फाट्यावर अवैध गांजा विक्री करणाऱ्या तिघांना मालेगाव पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. ती 7 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:40 ते 11:30 वाजेच्या दरम्यान अकोला वाशिम रोडवर छापा टाकून तब्बल 11 किलो 700 ग्रॅम गांजा किंमत सुमारे 1,40,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये मुक्ताबाई अशोक जाधव वय 52 वर्ष, सुशीला भानुदास जाधव वय 45 वर्ष, दोन्ही गणेशपूर ता मालेगाव, तसेच सरस्वती गोपीचंद चव्हाण वय 75 वर्ष, धानोरा भुसे ता मानोरा यांचा समावेश आहे. या कारवाईत PSI रवी सैबेवार, PRO PSI शिल्पा लोंढे, ASI सुनंदा गाडे, ASI बेबीबाई, हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, शिवाजी काळे, मनीष राठोड, दिलीप राठोड, भानुदास निवाणे, NPC विजेंद्र इंगोले, हेड कॉन्स्टेबल जितू पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, गणेश मेटांगले, धम्मा कीर्ती घनबहादूर आणि महिला पोलीस वैशाली तायडे यांनी सहभाग घेतला. मालेगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे. हो ना.